नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपमध्ये हालचालींना वेग आलाय. आज रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी कोर कमिटीची महत्त्वाची बैठक होणार असून उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे. भाजपच्या वाट्याला 10 पैकी 6 जागा मिळण्याची शक्यता असून या 6 जागांसाठी संघटनेतील जुने कार्यकर्ते आणि प्रादेशिक जातीय समतोल साधणाऱ्या नावांचा विचार केला जाणार आहे. बैठकीनंतर अंतिम प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रज्ञा सातव यांच्या नावावर पोटनिवडणुकांसाठी जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे, तर इतर काही नावांवर अजून चर्चा सुरू आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एकच जागा आल्याने उद्धव सेनेत मोठी चुरस निर्माण झाली आहे. या जागेसाठी पक्षातील काही नेते मातोश्रीवर लॉबिंग करत असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सुषमा अंधारे यांच्यासह काही इच्छुकांची नावं आघाडीवर असून त्यांनी आपली उमेदवारी पक्की करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू केलेत. काही नेत्यांकडून रश्मी ठाकरे यांच्याकडे ही विनंती करण्यात आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकमेव जागेसाठी उद्धव सेनेत रस्सीखेच वाढली असून महाविकास आघाडीतील अंतर्गत समीकरणांवरही याचा परिणाम होऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक उद्या पार पडणार आहे. काल प्रचाराची सांगता सभा पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सभेत बोलताना दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर शंका व्यक्त केली आहे. अजितदादांच्या अपघाताबाबत माझ्याही मनात शंका आहे. त्यामुळेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे. काही गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई व्हायलाच हवी असं त्या म्हणाल्या. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना अपघाताचं सत्य बाहेर आल्याशिवाय शांत बसणार नाही असा ठाम पवित्रा घेतला आहे. संसदेत महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी पक्षाने मांडलेलं हे विधेयक 2/3 बहुमत न मिळाल्याने नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि त्यावेळी एका संतप्त महिलेने राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडिओ ट्विट करत भाजपवर टीका केली असून महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण होत असल्याचा आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून महिलांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्रातील 17 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी शिक्षकांच्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या पुनर्रचनेची आणि विविध कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर लक्ष केंद्रित करत सरकारकडे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन आणि कर्मचारी भरतीच्या मागण्या उपस्थित करण्यात आल्या. या संपामुळे शासकीय कार्यालयात कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच अधिकारी संघाने देखील या संपाला पाठिंबा दिला आहे. नाशिकमधील TCS प्रकरणात मोठी खळबळ सुरू असून SIT कडून तपास सुरू आहे. आतापर्यंत 7 ते 8 जणांना अटक करण्यात आली असून कंपनीतील एका HR अधिकाऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. पीडितांच्या तक्रारीनुसार काही कर्मचाऱ्यांवर मानसिक छळ, असभ्य वर्तन आणि धार्मिक दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आलेत. नवीन महिलांना अपमानास्पद वागणूक देणं, अश्लील शेरेबाजी करणं आणि अयोग्य वर्तन केल्याचेही दावे पुढे आलेत. या प्रकरणात SITने हेल्पलाईन नंबर जारी केला असून 20हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. नाशिकमध्ये SIT चौकशी सुरू असताना अशोक खरात याची तब्येत अचानक बिघडली. त्याला मळमळ, उलट्या, डोकेदुखी आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवला. परिस्थिती गंभीर वाटल्याने तातडीने कार्डियाक अँब्युलन्स बोलावून वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आता अशोक खरातच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं जात आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद, तन्वीर अहमद यांच्यासह 4 जणांना न्यायालयाने 27 एप्रिलपर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची, जप्त केलेल्या वस्तूंची आणि त्यांच्या स्रोतांची सखोल चौकशी केली जाणार आहे. मुंबईतील खार परिसरात टीव्ही अभिनेता विपुल रॉय यांच्या निवासस्थानी घरफोडीची घटना घडली आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरीणीने कपाटातील रोकड आणि दागिने मिळून सुमारे 7.10 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अभिनेत्याने पोलिसात तक्रार दाखल केली असून खार पोलिसांनी संबंधित घरगुती नोकरांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई ऑटो रिक्षा मेन्स युनियन आक्रमक झाली आहे. 4 मे पासून राज्यातील सुमारे 15 लाख चालक संपावर जाण्याचा इशारा देण्यात आलाय. सरकारने मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास दररोज आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिलाय. 28 एप्रिलला परिवहन मंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असून 1 मे पासून लागू होणारा नियम रद्द करण्याची मागणी केली आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पुन्हा एकदा कहर केलाय. भारतीय हवामान विभागाने पुढील 2 दिवसांसाठी पावसाचा मोठा इशारा दिला असून अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होत असून शेतकरी चिंतेत आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये गारपीट आणि जोरदार पावसाचा फटका बसत आहे. ठाणे शहरातील वाढत्या उष्णतेमुळे पाणीसाठा झपाट्याने घटतोय. या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना पाणी बचतीचं आवाहन केले. पाणी टंचाई टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत शहरातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुणे आणि साफसफाईच्या कामांवर 10 जून 2026 पर्यंत तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. सध्या धरणातील पाणीसाठा कमी होत असून विहिरी आणि कूपनलिकांची पाणी पातळी खालावतीये. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. दरम्यान या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय. तसेच सर्व व्यावसायिक आस्थापनांनी पाण्याचा अनावश्यक वापर टाळून पुनर्वापरांवर भर द्यावा असंही प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. नाशिक शहरात गंभीर पाणी टंचाई निर्माण झाली असून धरणांमध्ये केवळ सुमारे 10 दिवसांचा पाणी साठा शिल्लक आहे. 31 ऑगस्ट पर्यंतची परिस्थिती पाहता सुमारे 20 दिवसांची तूट भरून काढण्यासाठी जलसंपदा विभागाने महापालिकेला इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर शहरात 15% पाणी कपात करावी लागण्याची शक्यता असून उपाययोजना म्हणून आठवड्यातून 1 दिवस पूर्ण पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. उर्वरित 6 दिवस नियमित पाणी पुरवठा सुरू राहण्याचे नियोजन आहे. या निर्णयाबाबत महापालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक होणार असून त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. राज्यात यंदा एल निनोचा परिणाम होण्याची शक्यता असून जून ते ऑगस्ट दरम्यान पावसात खंड पडू शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे राज्य सरकारने आधीच तयारी सुरू केली आहे. जलसंपदा विभागाने सर्व महापालिकांना 31 ऑगस्ट पर्यंत पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्यात. शेती, उद्योग आणि बांधकाम क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता असून भविष्यात पाणी कपातीचाही धोका नाकारता येत नाही. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला असून ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असलं तरी अजून मुसळधार पाऊस झाला नाहीये. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसराचा मोठा विकास होत असून 249 कोटी रुपयांच्या दर्शन पथ प्रकल्पाचं भूमिपूजन 25 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भाविकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उभारल्या जाणार आहेत. या कामासाठी प्रशासनाने देवस्थान परिसरातील अतिक्रमण हटवून जागा मोकळी केली आहे. याच दिवशी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्र्यंबकेश्वर ते माहेश्वर अशी गोदावरी नर्मदा जलयात्रा ही सुरू होणार असून जलसंवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे. मध्य पूर्वेतील तणाव आणि अमेरिका इराण युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात मोठी हालचाल दिसून आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीला मुदतवाढ दिल्याची घोषणा केल्यानंतर बाजारावर त्याचा थेट परिणाम झालाय. आज सोन्याचा दर सुमारे 1% वाढून 1,53,126 रुपये झालाय. तर चांदीच्या दरात 1.5% पेक्षा अधिक वाढ होऊन ती 2,48,663 रुपयांवर पोहोचली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या कथित हल्ल्यानंतर सुरू झालेल्या 40 दिवसांचा संघर्ष युद्धविरामामुळे तात्पुरता थांबला होता. पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका इराण चर्चा सुरू झाली, मात्र ती निष्फळ ठरली. युद्धविरामाची मुदत संपण्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने अचानक मुदतवाढ जाहीर केली आहे, पण इराणने ती फेटाळत एकतर्फी निर्णय असल्याचं म्हटलंय. दोन्ही देशांकडून आक्रमक वक्तव्य होत असली तरी प्रत्यक्षात मोठ्या लष्करी कारवाया दिसत नाहीत. त्यामुळे परिस्थिती अजूनही तणावपूर्ण पण नियंत्रणात आहे. पुढील वाटाघाटी आणि युद्धविरामाचे भवितव्य निश्चित असून दोन्ही बाजू आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. नेपाळमध्ये अलीकडील सत्ता बदलानंतर बलेनशाह सरकारच्या धोरणाविरोधात देशभरात तीव्र जनआंदोलन उसळलंय. काठमांडूतील सिंह दरबार परिसरात विविध भागात हजारो विद्यार्थी आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केलाय. दरम्यान भारतातून आयात होणाऱ्या 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंवर अनिवार्य कस्टम ड्युटी लावण्याच्या निर्णयामुळे सीमावर्ती भागातही असंतोष वाढलाय. आंदोलकांनी हा निर्णय सामान्य जनतेवर आर्थिक भार टाकणारा असल्याचा आरोप केला आहे.
सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर 47 धावांनी दणदणीत विजय मिळवत सलग तिसरा सामना जिंकला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 242 धावा केल्या. ओपनर अभिषेक शर्मा याने तुफानी नामात 135 धावांची खेळी केली, ज्यात 10 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. 243 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकात 9 बाद 155 धावाच करता आल्या. हैदराबादकडून गोलंदाज ईशान मलिंगा याने 4 विकेट्स घेत निर्णायक कामगिरी केली. बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 19 एप्रिल 2026 रोजी या दोघांनी सोशल मीडियावर संयुक्त पोस्ट शेअर करत ते दुसऱ्या बाळाची अपेक्षा करत असल्याची घोषणा केली. या पोस्टमध्ये त्यांची मुलगी दुआच्या हातात पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट दिसत असल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान ही आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर दीपिका पादुकोण पुन्हा कामावर परतली असून ती एका मॅटर्निटी ब्रँडच्या शूटसाठी सेटवर दिसली. विशेष म्हणजे या जोडप्याने सप्टेंबर 2024 मध्ये त्यांची पहिली मुलगी दुआचं स्वागत केलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.